नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टुडिओ आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांची तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. आणि हे नवीन सिलेबसनुसार जसे की IBPS एक्झाम घेणार तुम्हाला माहिती आहे, पण त्यांनी जो पोर्शन दिला आहे ते पोर्शनचं अंदाजित प्रश्नाचं विभाजन काय असणार आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण त्यानुसारच मित्रांनो तुमचा अभ्यास असला तरच तुम्हाला 40 पैकी किमान 35+ मार्क मिळण्याची शाश्वती राहत असेल. तर मित्रांनो, आपण एक अंदाजित विभाजन केले ते तुम्हाला मी सांगतो कसं असणार आहे. तर आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेवक 40% आणि 50% असे दोन हे आहेत पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये 40 प्रश्न विचारणार आहेत टेक्निकलमध्ये. त्याच्यामध्ये आपण मित्रांनो अंदाजित प्रश्नाचे विभाजन केले. आता हे अंदाजे आता हे माझ्या आजवरच्या अभ्यासाच्या जोरावरती मी आपण सांगितलेलं आहे. इतका वर्ष आपला स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, त्याच्यानुसार आपण मी सांगत आहे. मित्रांनो, प्रश्नाचे पॅटर्न हाच राहील, पण प्रश्न म्हणजे त्या एखाद्या पोर्शनला त्या घटकाला किती मार्क द्यायचं त्या पोर्शनच्या ह्याच्यावर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. आणि थोडेफार आपण प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर बघा, गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ह्याच्यावर मित्रांनो अंदाजित 2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मूल द्रव्याचे आवर्त सारणीचे वर्गीकरण म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, पिरियॉडिक टेबल याच्यावर मित्रांनो 2 प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढेच रासायनिक अभिक्रिया समीकरण म्हणजे केमिकल रिॲक्शन ऑफ इक्वेशन याच्यावर 3 प्रश्न. विद्युत धारेचे परिणाम म्हणजे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यावर 2 प्रश्न येणार. उष्णता हीट याच्यावर 2, कारण हा टॉपिक फेमस आहे हीट. प्रकाशाचे अपवर्तन ह्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ह्याच्यामध्ये 3 प्रश्न येण्याची शक्यता. कार्बनची संयुगे 3 प्रश्न. अवकाश मोहीम स्पेस मिशन बघा ही कायम चर्चेत असते. चालू घडामोडी संदर्भात ह्याच्यावर मित्रांनो प्रश्न तयार करतील. त्यामुळे लक्षात स्पेस मिशनवर तुम्ही दुर्लक्ष करू नका. बिंग लेन्सवर 2 प्रश्न. हे ह्याच्यापूर्वी 2019 पूर्वीची आरोग्य सेवक 40% आणि आरोग्य सेवक 50% जो पोर्शन असाय त्याच्यावर मित्रांनो त्यांनी जास्तीत जे जीवाणू संदर्भात, विषाणू संदर्भात ह्याच्यावर त्यांनी जास्त भर दिला होता. पण असा मात्र असं होणार नाही. आता मात्र ॲज इट इज मित्रांनो तंतोतंत हे पोर्शन ते IBPS कंपनी फॉलो करण्याची शक्यता आहे. पुढे अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्याच्यावर मित्रांनो 1 प्रश्न. सजीवातील जीवन प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेस ह्याच्यावर 3 प्रश्न. पर्यावरण व्यवस्थापन हा नवीन घटक ॲड केला बघा, पर्यावरण व्यवस्थापन 2 प्रश्न. प्राण्यांची वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशन जर तुम्ही पाहिलं तर एकदम म्हणजे व्हास्ट पोर्शन आहे तो. म्हणजे त्याच्यावर ते सब्जेक्ट खूप अवघड आहेत. त्यामुळे तुम्ही तो अभ्यास करत असताना थोडंफार सोपं करायचं. कारण जर त्याच्यामध्ये जास्त तुम्ही घुसायला प्रयत्न केला, जास्त डिटेलमध्ये वाचायला गेला तर तुम्हाला ते अजिबात समजणार नाही. त्यामुळे ॲनिमल क्लासिफिकेशन अभ्यास करत असताना त्याच्यावर वरचा म्हणजे जे काही स्टेट बोर्डपर्यंत जे काही दिलेलं आहे ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. पुढे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी. हा बघा, आता इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी म्हणजे काय बऱ्याच जणांनी समज नाही. इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय. तर मित्रांनो ह्याच्यामध्येच जीवाणू, विषाणू जे काही महत्त्वाचे रोग आहेत, कृमीजन्य रोग आहेत, हे सगळं ह्याच्यात येणार. सर्व रोग ह्याच्यात येणार बघा. सर्व रोग ह्या मायक्रोबायोलॉजीमध्ये येणार. पेशी विज्ञान म्हणजे पेशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सेल्युलर बायोलॉजी याच्यावर 2 प्रश्न येतात. आणि आपत्ती व्यवस्थापन हा पण नवीन घटक ॲड केला बघ. डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्यावर 1 प्रश्न येण्याची शक्यता आहे. बघा, हे 1 प्रश्नाचं अंदाजित विभाजन आहे. ह्याच्यानुसारच तुमचा अभ्यास आला तर मित्रांनो पोस्ट तुमच्या हातात आहे, नाहीतर वेळ सगळा वेस्ट आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आता आपण ह्याच्याप्रमाणे प्रश्न तयार केले आहेत ते आपण पाहूयात. आता गुरुत्वाकर्षण आपण 2 प्रश्न तयार केलेले आहेत. जे की आपण ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ आपण असे बनवणार ज्या पोर्शनला धरूनच बघा. यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. पण मित्रांनो नवीन पद्धतीने व्हिडिओ बनवणारे काही थोडकेच मिळतील, तेच तुम्ही पहा. आपला व्हिडिओ बघा असं काय फोर्स नाही. पण तुम्हाला सिलेबसनुसार जो कोण शिकवतोय का ते महत्त्वाचं. जुन्या पद्धतीनं अभ्यास करत राहिला तर तुमचं या ठिकाणी नुकसान आहे आणि वेळ पण तुमचा वाया जाणार आहे पुढे. तर मित्रांनो एकदा व्हिडिओ आपला लाईक करा, शेअर करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पहिला बघा, गुरुत्वाकर्षण. पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकणाऱ्या वेगाला काय म्हणतात. बघा, थोडीफार भाषा तुम्हाला अवघड पाहायला मिळणार आहे, कारण सोपी भाषा राहणार नाही. ती तुम्ही डोक्यातून काढून टाका की सरळ साधा सोपा प्रश्न अजिबात येणार नाही. थोडंफार IBPS टफ लेवलला झोकणं. जरी त्यांनी दर्जा पदवीचा 10वीचा दिला असला तरी पण मित्रांनो 10वीच्या दर्जावरच प्रश्न येतील अशी शाश्वती नाही. त्यामुळे तुमचा अभ्यास थोडाफार उच्च लेवलला पोहोचलेला असला पाहिजे. तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकणाऱ्या वेगाला काय म्हणतात, तर गुरुत्वीय वेग म्हणतात. गुरुत्वीय वेग. तर आता गुरुत्वीय वेग म्हणजे काय, तर विश्वातील कोणत्याही 2 वस्तू आता विश्वातील कोणत्याही 2 वस्तू कोठेही असल्या, पृथ्वीवर म्हणतोय, विश्वातील पृथ्वीवर कोणत्याही 2 वस्तू असल्या तर त्या परस्परांना आकर्षित करतात. याला काय म्हणायचं, तर न्यूटननं सांगितलेला गुरुत्वाकर्षण नियम आहे, त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट आहे. विश्वातील कोणत्याही 2 वस्तू कोठेही असल्या तरी त्या परस्परांना आकर्षित करण्यात त्याच्यात गुरुत्वीय बल असते. आता हे बल कसं असते, तर वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असते व वस्तूमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते. आता बघा, हे थोडंफार मी सांगतोय, पण
हे तुम्हाला समजेलच असे काय मला इथून समजत नाही आहे, पण हे असं स्टेटमेंट येईल. हा नियम कोणाचा आहे, तर जसं आपण आपले व्हिडिओ पुढे जाईल तसं मित्रांनो आपण नवीन प्रश्न ॲड करणार. फक्त हा लक्षात ठेवा की गुरुत्वीय आकर्षण मात करू शकणाऱ्या वेगाला गुरुत्वीय वेग असं म्हटलं जातं. पुढे अवकाश स्थानकावर 9चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर मूल्याच्या तुलनेत किती टक्क्यांनी कमी असते. बघा हा प्रश्न आपण NCERT मधून उचललेला आहे. ॲज इट इज मित्रांनो NCERT मधून उचललेला आहे त्यांच्या स्टेट बोर्डातनं. त्यामुळे असे प्रश्न थोडेफार ह्याच्याबद्दल म्हणजे एक्सपिरियन्स सांगायचं का नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की 11% असते. बघा हे असे प्रश्न तुम्हाला अजिबात कुठेही पाहायला मिळणार नाहीत, कारण आपण सिलेबसनुसार होते एकदम जो काही सोर्स आहे तो आपण मित्रांनो NCERT स्टेट बोर्ड त्याचप्रमाणे UPSC प्रीला आले सुद्धा मित्रांनो काही प्रश्न मी ॲड केले आहेत. बघा ते तुमच्या लक्षात येतील पुढे. अवकाश स्थानकावर 9चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत किती टक्क्याने कमी असते, तर 11% कमी असते. हे फक्त तुम्ही स्टेटमेंट पाठ करा किंवा तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आता गुरुत्वाकर्षणाचे आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. जसे येतील तसे आपण प्रश्न घेणार. आता पुढचा प्रश्न बघा, मूलद्रव्याचे आवर्त सारणीचे वर्गीकरण. पुढे आता पिरियॉडिक टेबलवर मित्रांनो आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. कारण आता जे केमिस्ट्रीचा भाग आहे त्याच्यामध्ये पिरियॉडिक टेबल अतिशय महत्त्वाचा आहे, कारण विचारणारा एक्झाम त्याचा स्कोप आहे. कारण पिरियॉडिक टेबलवर भरपूर प्रश्न तयार होतात मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता कोणते मूलद्रव्य S स्तंभात मोडतात. आता बघा ही काही मूलद्रव्य दिले आहेत. आता त्यासाठी तुम्हाला पिरियॉडिक टेबल माहिती पाहिजे. तुम्ही अभ्यास करत असताना पिरियॉडिक टेबल कायम समोर ठेवायचा आहे. कारण पिरियॉडिक टेबलमध्ये त्याच्या विचारणार ते प्रश्न कुठला एलिमेंट कुठल्या स्तंभात येतो हे सगळं विचारणार. तर ह्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आहे. लक्षात राहू दे तुमच्या. ऑप्शन क्रमांक 4 हा S स्तंभात येतो. S खंड, P खंड, D खंड जे काय महत्त्वाचे 4 खंड आहेत ते सुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये कुठले एलिमेंट आहेत, त्याच्यामध्ये धातू गुण कुठले, अधातू गुण कुठले, हे सर्व मित्रांनो त्याच्यात येणार आहे. जसं आपण पुढे सरकत येईल तसं मित्रांनो आपण प्रश्न या ठिकाणी पिरियॉडिक टेबलचे ॲड करणार. पिरियॉडिक टेबल पाहत असताना त्याच्यापूर्वी म्हणजे पिरियॉडिक टेबल करायच्या अगोदर जे काही महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आवर्त सारणी तयार केली होती. जसे की न्यूलँडची अष्टके असतील, मेंडेलेव्हची आवर्त सारणी असतील, त्याचप्रमाणे 1913 साली तयार केलेली हेनरी मोस्ले यांची आधुनिक आवर्त सारणी असेल. हे सर्व मित्रांनो तुम्हाला करणं आवश्यक आहे. कारण प्रश्न थोडाफार येताना वन लाईनर स्वरूपातील, काही प्रश्न अवघड सुद्धा असतील. कारण शिफ्ट वाईज एक्झाम चालत असल्यामुळे एक्झामिनर त्या घटकावर खूप विचारायचा स्कोप असतो. पुढे मित्रांनो आपला एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुढे कोणत्या मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य जे वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. बघा प्रश्नाची रचना बघा तुम्ही कशी केली आहे. साधा सोपा प्रश्न दिला असता तो तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत पोहोचला असतं, पण एक्झामिनरला तुम्हाला उत्तरापर्यंत लगेच सहजासहजी पोहोचून द्यायचं नाही, कारण तुमची त्याला गुणवत्ता पाहिजे असते. म्हणून तो थोडाफार तुम्हाला उत्तर माहिती आहे. कारण बघा त्याने हिंट पण देत असतो. आता आता इथे बघा विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये बघा काही जणांचं बघा लगेच लक्ष जात असतं. ज्याचा अभ्यास थोडाफार वाढलेला आहे, थोडाफार जे स्टेट बोर्डावर किंवा NCERT पुस्तकावर कमांड आहे त्यांना लगेच लक्षात येईल. विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगाने वापर करण्याची शिफारस म्हणजे खालीपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये त्यामध्ये हलके ॲल्युमिनियम वापरलं जातं. हलके ॲल्युमिनियमचा वापर विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये करतात. बघा हे थोडंफार हे काय केलं, हे एक्स्ट्रा वाढवलं बघा. मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य जे वजन गुणोत्तर प्रामुख्याने, हे काय द्यायची आवश्यकता नव्हती, पण तो असं देणारच आहे कारण तुम्हाला कन्फ्यूज करायचं त्याचं काम आहे. पण तुम्ही आता स्मार्टली त्या प्रश्नाला टॅकल करायचं आहे. पुढे जाऊया. आता बघा ह्याच्यावर पाठीमागच्या पिरियॉडिक टेबलला आपण 2 प्रश्न घेतले. आता केमिकल रिएक्शन ऑफ इक्वेशन बघा आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांना हे 3 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले. हे अंदाजे प्रश्नाचे विभाजन केलेलं आहे. पुढे रासायनिक अभिक्रियेचा वेग साधारणपणे बघा वेळेनुसार स्थिर राहतो का, सुरुवातीला कमी असतो आणि तो वेळेसह वाढतो, सुरुवातीला जास्त होतो आणि वेळेनुसार कमी होत जातो, आणि सर्वसाधारणपणे असे विधान केले जाऊ शकत नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक आहे सुरुवातीला तो जास्त असतो. कोणत्याही अभिक्रियेचा वेग सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह तो कमी होत जातो. बघा रासायनिक अभिक्रिया ही अशी असते, सुरुवातीला वेग असतो जास्त, नंतर वेळेसह कमी होतो. धातूची गणी आहे बघा होताना सुरुवातीला जास्त आहे, नंतर मात्र हळूहळू ते कमी होत जातं. असं मित्रांनो ते रासायनिक अभिक्रिया होत असते. बघा काही स्टेटमेंट तुम्हाला कारणे द्या असे सुद्धा पाहायला मिळतील. खालीपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय नाही. उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणायचं त्याला, उत्प्रेरकाला योग्य पर्याय नाही असं त्याला म्हणायचं आहे. उत्प्रेरक ॲक्टिव्हेशन ऊर्जा कमी करतात. उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करते. उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेते आणि वेग वाढवते. अभिकारक उत्पादक हे नेहमी समप्रावस्थित असतात. बघा ऑप्शन बघा किती हार्ड लेवलचे आहेत. ऑप्शन किती हार्ड लेवलचे देतो येतो, कारण तुम्हाला त्याला सहजासहजी तुम्हाला उत्तरापर्यंत त्याला पोहोचू द्यायचं नाही आहे त्याला. त्याचं उत्तर काय, तर अभिकारक उत्पादन. इथे उत्पादक आणि उत्प्रेरक पण पाहिजे होतं. उत्प्रेरक हे नेहमी समपरावस्थित असतात. हे जो मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे. पुढे
आता विद्युतधारेचे परिणाम, इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ह्याच्यावर 2 प्रश्न आहेत. पुढे कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी वापरले जातं. बघा असं काही तुम्हाला सोपे प्रश्न तुम्हाला वन लाईनरचे सोपे पण तुम्हाला प्रश्न पाहायला मिळते. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी मित्रांनो एडी करंट, चक्राकार जो प्रवास त्याला एडी करंट वापरला जातो. 10वीच्या स्टेट बोर्डामध्ये ॲज इट इज स्टेटमेंट आपण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पुढे खालीलपैकी कोणता पदार्थ औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते. तर चांदी यामध्ये औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते चांदीमध्ये, सर्वात जास्त असते. तर एखादी वस्तू गरम केल्यावर तिच्या रेणूचा वेग वाढवला जातो, तिचा रेणूचा वेग या ठिकाणी वाढवला जातो. पुढे एखाद्या वस्तूचे तापमान किती सूचक आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, त्यांच्या रेणूंची एकूण ऊर्जा सांगितली जाते, त्यांच्या रेणूंची सरासरी ऊर्जा सांगितली जाते, त्यांच्या रेणूचा एकूण वेग सांगितला जातो आणि त्यांच्या रेणूची सरासरी गतीज ऊर्जा सांगितली जाते. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचे तापमान किती सूचक आहे म्हणजे किती बरोबर आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या रेणूंची सरासरी गतीज ऊर्जा या ठिकाणी मोजली जाते. रेणूंची सरासरी गतीज ऊर्जा मोजली जाते वस्तूचे तापमान बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी. पुढे आता प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ह्याच्यावर मित्रांनो 3 प्रश्न आपण घेतलेले, कारण हा चॅप्टर थोडाफार अवघड आहे आणि अवघड असल्यामुळे, अवघड म्हणजे कसं थोडंफार कन्फ्यूज करणारे घटक आहेत, त्यामुळे एक्झामिनला विचारायचा स्कोप असतो. बघा आपण या ठिकाणी पहिला प्रश्न घेतलेला आहे, दृश्यमान वर्णपटकात कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी म्हणजेच वेवलेंथ सर्वात जास्त असते. तरंगलांबी सर्वात जास्त कोणत्या रंगाची असते. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लाल या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. म्हणून तर काय असतं, आता म्हणून तर आपले जे सिग्नलवरचे बघा लाल रंग सर्वात जास्त लांब जातो, म्हणून त्या ठिकाणी सिग्नलचा रेड लाईट त्या ठिकाणी सर्वात जास्त त्याची तरंगलांबी असल्यामुळे सिग्नलवर रेड लाईट हा आपल्याला दर्शवत असतो. पुढे खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात विभाजन होते जेव्हा तो लाल लोलकामधून बाहेर पडतो. प्रकाशाचे परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डिस्पर्शन आणि प्रकाशाचे परावर्तन. तर मित्रांनो ह्याचं उत्तर काय आपल्याला सापडलेलं नाही आहे. हा आपण प्रश्न NCERTमध्ये घेतला आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं आहे म्हणजे ते स्टेटमेंट वाईज दिलं आहे, स्टेटमेंटमध्ये आहे ते, पण एक्झॅक्टली उत्तर मला सांगता येत नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ह्याचं उत्तर द्यायचं आहे, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. बघा हा प्रश्न अवघड आहे, कारण NCERTमधला या पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात विभाजन होते तेव्हा लोलकामधून काय बाहेर पडतात, तर प्रकाशाचे परावर्तन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डिस्पर्शन आणि प्रकाशाचे अपवर्तन. माझ्या याच्यानुसार माहिती आहे तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ह्याचं उत्तर यायला पाहिजे, पण तुम्हाला माहिती असेल तुम्ही कुठला सोर्स वापरता त्याच्यामध्ये माहिती असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे जाऊया. सामान्य डोळा 25 सेमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, कारण डोळ्याचे नाभी अंतर 25 सेमी आहे, दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेंटीमीटर आहे. डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपट यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. बघा म्हणून तर काय आपल्याला 25 सेमी मानवी डोळ्याची प्रकाशमान क्षमता म्हणजे आपण कोणत्या वस्तू नीट पाहू शकतो म्हणजे व्यवस्थित पाहू शकतो त्याचं उत्तर मित्र 25 सेमी. 25 सेमीपेक्षा जास्त आपण वस्तू आपल्याला त्या स्पष्ट दिसत नाही. पुढे आता भिंग लेन्स या ठिकाणी आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. पातळ पडद्याद्वारे प्रवेश करतो त्याला काय म्हणतात. पातळ पडद्याद्वारे जो प्रकाश जो डोळ्यात आपल्या प्रवेश करतो ज्या पातळ पडद्याद्वारे प्रकाश आपल्या डोळ्यात प्रवेश करतो त्याला काय म्हणतात तर आयरिस, पिप्युल, रेटिना आणि कॉर्निया. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे कॉर्निया. कॉर्निया या भागात प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. म्हणून तर बघा डोळे दान करण्याच्या वेळी डोळा पूर्ण काढून घेत नाही तर त्यातला कॉर्निया हा भाग काढून घेतात, कारण अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण ह्याच्यातूनच प्रकाश आपल्या डोळ्यात सामोरं जातो. म्हणून कॉर्निया हा भाग दृष्टिदानात वापरला जातो. पुढे कशाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. बघा समतल दर्पण, समतल दर्पण, अवतल दर्पण, कॉन्व्हेक्स दर्पण आणि कॉन्केव दर्पण. पुढे तर याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 समतल दर्पण, प्लेन दर्पण या ठिकाणी वापरला जातो. याचं उत्तर आहे उत्तर कॉन्व्हेक्स दर्पण. वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात, कॉन्व्हेक्स लेन्स असलेला दर्पण वापरतात, आरसा वापरतात. कॉन्व्हेक्स पाहिजे उत्तर, समतल चुकून झालं, उत्तर आहे कॉन्व्हेक्स दर्पण. पुढे
हिऱ्यामध्ये आता बघा या ठिकाणी कार्बनची संयुगे कार्बन कंपाऊंड जे ऑप्शन वाईज जे आपल्याला एक्झामिनरनं जे काही दिलेलं आहे पोर्शन त्याच्यानुसारच मित्रांनो आपण जातोय. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला याचा खूप फायदा होईल, कारण किती घटका कोणत्या घटकावर किती भर द्यायचा आहे हे तुम्हाला मी वारंवार सांगत आहे. त्यानुसार तुम्ही प्रश्नाची रचना करा किंवा दर्जा तुम्ही तुमचा काय असेल तुम्ही मेंटेन ठेवा. पुढे हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंशी कोणत्या रचनेत घेरलेला असतो. सरळ रेषा, चतुष्पृष्ठीय, चतुष्कोनी आणि अष्टकोनी कृतीने या ठिकाणी धरलेला असतो. तर मित्रांनो ही रचना आहे चतुष्पृष्ठीय. पुढे तर चतुष्पृष्ठीय रचनेत घेरलेला असतो. हिरा हा चतुष्पृष्ठीय रचनेत घेरलेला असतो. पुढे हिरा हा आहे धात्विक स्फटिक, सहसंयोजी स्फटिक, आयनिक स्फटिक आणि रेणू स्फटिक. तर हिरा काय आहे तर आयनिक स्फटिक असतो. हिरा हा एक प्रकारचा सहसंयोजी स्फटिक असतो. सहसंयोजी कोव्हॅलंट बॉन्डने हिरा हा एकमेकाशी जोडलेला असतो. सहसंयोजी स्फटिक लक्षात राहू दे तुमच्या. असे वन आणि थोडेफार सोपे सुद्धा प्रश्न आपण घेतलेले आहेत. एकदमच आवड घेऊन चालत नाही मित्रांनो, कारण ते तुम्हाला एकदम समजलं पाहिजे. कारण किंवा बाबा घाबरण्याचा मित्रांनो उद्देश नाही, फक्त तुम्हाला एक जाणीव करून देतो की फक्त प्रश्न असे येणार आहेत. सोपे करत राहिला तर मित्रांनो खरंच तुमचा लॉस आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासात बदल करा, एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतं. म्हणून आपण ते दरवेळेला आपण कायम सांगत असतो की प्रश्न जे काय सिलेबस दिला आहे त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे खालीलपैकी कोण कार्बनचा अपधर्म नाही. ग्राफाईट, ग्राफिन, फुलेरिन. तर वरीलपैकी सर्व हे कार्बनचे घटक आहेत. ग्राफाईट आहे, ग्राफिन आहे आणि फुलेरिन सुद्धा आहे. तर म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही. म्हणजे सर्व ही अपधर्म आहेत. पुढे अवकाश मोहीम बघा, स्पेस मिशन कायम चर्चेत असते. चालू घडामोडी संदर्भात सुद्धा या ठिकाणी जोडून प्रश्न येईल, किंवा एकदम जुन्या काळातला थेरॉटिकल जे काही इक्वेशन मांडलेले आहे त्याच्यावर मित्रांनो स्पेस मिशन प्रश्न येऊ शकतो. भारतीय उपग्रह अंतरिक्षामध्ये बहुतांशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात. बघा, भारतीय उपग्रह बहुतांशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात. सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, विक्रम साराभाई स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि इस्रो उपग्रह केंद्र. तर मित्रांनो सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून उपग्रह आपण अंतरिक्षामध्ये सोडत असतो. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत. विक्रम साराभाई, रमण, होमी भाभा आणि नंबी नारायण. तर मित्रांनो अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह विक्रम साराभाई आहेत. पुढे बघा, आपण पर्यावरण व्यवस्थावर आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत. पर्यावरण व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चर्चेत असणारी घटना आहे. चालू घडामोडी संदर्भात सुद्धा इकडे या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. भारतीय पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या सालचा आहे. तर भारतीय पर्यावरण सालचा 1986 साली अस्तित्वात आला. 1986. पुढे ऊर्जेचा मनोरा पिरॅमिड हा नेहमीच कसा असतो. ऊर्जेचा मनोरा बघा, पिरॅमिड तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पिरॅमिड असं असतं, त्यानुसार मित्रांनो असं 1 2 असं या ठिकाणी जी मनोरे असतात त्याच्यामध्ये हा ऊर्जेचा मनोरा हा नेहमीच उभा असतो. बघा, आडवा, तिरपा, गोलाकार असं काय नसतो. तर ऊर्जेचा मनोरा त्रिकोणाकृती असतो, तो नेहमीच उभा असतो, म्हणजे व्हर्टिकल असतो. पुढे आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटवर आपण या ठिकाणी एक प्रश्न आपण घेतलेला आहे. लातूर उस्मानाबाद या ठिकाणी कोणत्या साली भूकंप झाला होता. डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रश्न येईल. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, भारताची जी आपत्ती व्यवस्थापन भारताचे प्रोग्राम NDRF आहे ह्याच्याविषयी जे काही आहेत की म्हणजे त्याच्यामध्ये जे काही तत्वे मांडलेली आहेत किंवा त्यांचं जे कार्य काय आहे हे मित्रांनो जसं आपण पुढे व्हिडिओ आपल्या सारखं देईल तसं आपण ते प्रश्न घेऊन जाऊ. तर सुरुवात आपण करतो लातूर उस्मानाबाद या ठिकाणी कोणत्या साली भूकंप झाला होता. तर 23 सप्टेंबर 1993 साली या ठिकाणी किल्लारी या ठिकाणी खूप मोठा भूकंप झाला होता. पुढे पेशी विज्ञान सेल्युलर बायोलॉजी ह्याच्यावर मित्रांनो 2 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. सर्वांना माहिती आहे मानवी शरीरातील लांब म्हणतोय तो सर्वात मोठी म्हणत नाही. लांब म्हणजे काय तर चेतापेशी असते. पुढे पेशींचा रासायनिक कारखाना असे कोणत्या पेशीचे वर्णन केले जाते. गोल्गी काय, लायकारिका, केंद्रक आणि लवके. तर गोल्गी काय याला पेशीचा रासायनिक कारखाना असं या ठिकाणी म्हटलं जातं. मित्रांनो एकदा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बघा, एक्झाम आपण जसं की पोर्शननुसारच सर्व प्रश्न घेतलेले आहेत. कारण मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचा उद्देश नाही फक्त तुमचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे किंवा प्रश्न अवघड येतील असं सांगण्यात अजिबात आपला उद्देश नाही. फक्त तुमचा जी काय रिॲलिटी आहे ते सांगणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर आता TCSचे प्रश्न घेता बघा, तलाठी वगैरे एक्झाम चालू आहे बघा, प्रश्नाचा दर्जा बघा, प्रश्न सोपे आहेत पण थोडं ते समजायला भाषा समजायला थोडाफार वेळ लागतोय. विज्ञानाचे प्रश्न आपण कारण विज्ञानाचे पण थोडेफार मित्रांनो अवघड असतात. अवघड म्हणजे कसं अभ्यास कमी असतो, आपण तिकडे जास्त अनास्था असते ना आपल्याला अभ्यासाची, म्हणजे विज्ञान नको वाटत असतं बऱ्याच जणांना वाचायला वगैरे. काही जी ऑथर आहेत बघा पुस्तकं म्हणजे त्यांनी सांगतात की जुन्या पद्धतीने प्रश्न येणार हे येणार, पण असं काय होणार नाही आहे, नवीन पद्धतीने प्रश्न येणार. पुढे सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशासोबत आढळतात. प्राण्यांचे वर्गीकरण आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. हा चॅप्टर बऱ्यापैकी अवघड आहे कारण ह्याच्यात जी नावं आहेत, जी काही संघ आहेत, एकूण 8 का 9 संघ आहेत ह्याच्यामध्ये
जी प्राण्यांची नावं आहेत ती फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बाकीचे त्याच्यामध्ये सब पॉईंट जे उपप्रकार आहेत ते अजिबात लक्षात ठेवू नका, कारण ते तिकडे एक्झामने विचारण्याची शक्यता कमी आहे. फक्त जे 8 पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. सिल्वर फिश हा जुनी पुस्तकामध्ये आढळतो. बघा सगळ्यांना काय वाटतं सिल्वर फिशमध्ये पाण्यात आढळतो, पण नाही, सिल्वर फिश हा जुन्या पुस्तकामध्ये आढळतो. UPSCचा आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेला, हा प्रश्न UPSC प्रीचा आहे, लक्षात राहू दे. पुढे, खालीपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? मच्छर, ढेकूर, माशी, कोळी. तर कोळी हा प्राणी कीटक वर्गात येत नाही, तर कोळी हा प्राणी ऑर्थोपोडा या संघात येतो, ऑर्थोपोडा. पुढे, खालीपैकी कोणता गुणसूत्रीय आजार एक्स गुणसूत्रामुळे होतो? गलगंड, बेरीबेरी, डेंगू आणि रंगांधत्व. तर रातांधळेपणा असं म्हणायचं, रातांधळेपणा हा एक्स गुणसूत्रामुळे होतो. पुढे, सजीवातील जीवन प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेस, ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण मानवी आरोग्य संदर्भाचे जीवनसत्वे, प्रोटीन्स वगैरे काय आहेत, कर्बोदके, या ठिकाणी आपण त्यांचा समावेश केलेला आहे. कर्बोदकांपासून मानवी शरीराला किती टक्के ऊर्जा मिळते? तर कर्बोदकांपासून मानवी शरीराला 60 ते 70% ऊर्जा मिळत असते. पुढे, खालीपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? चांगले कोलेस्ट्रॉल, तर चांगले कोलेस्ट्रॉल हे HDL हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते. पुढे, बाकीचे इरिलेव्हंट ऑप्शन आहे. LDL हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे, VLDL आहे, MDL इरिलेव्हंट ऑप्शन आहे. फक्त चांगले कोलेस्ट्रॉल म्हणले की HDL आणि वाईट म्हणले की LDL, लक्षात ठेवा. पुढे, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी. बघा ह्याच्यावर मित्रांनो आपण या ठिकाणी 10 प्रश्न घेतलेले आहेत, कारण ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे रोग यांचा समावेश आपण केला. रोग असू दे, बाकीच कुठल्याही प्रकारच्या जे काही योजना असतील किंवा आशा कार्यकर्ते वगैरे जे काही महत्त्वाचे घटक आहेत बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी संदर्भात किंवा मानवी आरोग्यशास्त्रा संदर्भात ते आपण या ठिकाणी ॲड करतोय. टायफॉईड जीवाणू कोणत्या आकाराचा असतो? बघा आता जर तुम्हाला हे प्रश्न काही थोडंफार अवघड वाटत असेल, बघा तुम्ही जर आपली प्लेलिस्ट जर चेक केली त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जीवाणू आणि विषाणू, जीवाणूमध्ये काय आपण या ठिकाणी जीवाणूचा एक भाग बनवला आहे, त्याच्या बाजूला त्या जीवाणूचा आकार, त्याचा अधिशयन काळ काय, त्याच्याबद्दल जी कोणती टेस्ट वापरते, रोगाबद्दल रोग आहे की नाही तपासण्यासाठी जी टेस्ट वापरतात ती टेस्ट, आणि त्यानंतर महत्त्वाची औषधे. आता मित्रांनो जीवाणू आणि विषाणू याच्या संदर्भात आपण 2 व्हिडिओ बनले, ते व्हिडिओ मित्रांनो साधारणपणे 10 ते 12 मिनिटाचे आहेत. कृपया एकदा तुम्ही ते पाहून घ्या, कारण तुम्हाला ते जर व्हिडिओ पाहिले ना तुमचे सर्व कन्फ्युजन दूर होईल आणि इकडं तिकडे जास्त काही बघायची तुम्हाला आवश्यकता निर्माण होणार नाही. पुढे, तर मित्रांनो टायफॉईड या रोगाचा टायफॉईड जीवाणू कोणत्या आकारात असतो? तर टायफॉईड हा दंडाकृती असतो. तर मित्रांनो दंडाकृती, टायफॉईडचा जीवाणू हा दंडाकृती असतो. पुढे, कुष्ठरोगाची लागण प्रसार हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर कुष्ठरोगाचा लागण प्रसार हा मायक्रोबॅक्टेरियल लेप्री या जीवाणूमुळे कुष्ठरोगाची लागण होते. पुढे, मायक्रोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे कोणता आजार होतो? मायक्रोबॅक्टेरियममुळे कोणता आजार होतो? क्षय, एड्स, हिवताप आणि कॅन्सर. तर मायक्रोबॅक्टेरियममुळे क्षय हा आजार होतो. क्लोरोमायसिटिन ही जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? क्लोरोमायसिटिन हा कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? तर मित्रांनो उत्तर आहे विषम ज्वराचे जंतू म्हणजे टायफॉईडचे जंतू हे क्लोरोमायसिटिनचे जीवाणू नष्ट करतात. पुढे, जीवाणूमध्ये किती गुणसूत्र असतात? 24, 0, फक्त 2 आणि फक्त 1. तर मित्रांनो जीवाणूमध्ये 0 गुणसूत्रे असतात. जीवाणूमध्ये गुणसूत्र आढळत नाही. खालीपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? कॉलरा हा रोग कोणत्या जीवाणूपासून होतो? व्हिब्रिओ कॉलरी, प्लाझ्मोडियम, स्पायरोगायरा आणि अमिबा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे व्हिब्रिओ कॉलरी यापासून कॉलरा हा रोग होतो. पुढे, मानवामधील विषाणूजन्य रोग कोणता नाही? न्यूमोनिया, कांजिनिया, गलगंड आणि हगवण. तर मित्रांनो या ठिकाणी न्यूमोनिया हा विषाणूजन्य रोग नाही. पुढे, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला? अलेक्झांडर फ्लेमिंग, रॉबर्ट कॉक, रॉबर्ट लुईस आणि रॉबर्ट वॉर. तर मित्रांनो क्षयरोगाचा जंतू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी शोधून काढला. बघा काही आता हे महत्त्वाचे सोपे प्रश्न आहेत, याच्याबद्दल आपण आधीसुद्धा चर्चा केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला फक्त एकदा सांगतोय, जे तुमचं विसरलं असेल किंवा तुमच्या स्मरणातनं गेलं असेल ते आपण एकदा सांगतोय. पुढे, TBमधील गरोदर मातांना कुठले TB प्रतिबंधक औषध देऊ नये? बघा आपण महिलांच्या संदर्भात, बालकांच्या संदर्भात असतील ते सुद्धा प्रश्न मित्रांनो ॲड करतोय, कारण तिकडे जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा एकदम स्कोप असतो म्हणून. तर रिम्पामसिन, INS, स्टेप्टोमायसिन आणि पायरिझिनामाइड. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे स्टेप्टोमायसिन हे आहे. पुढे,
मृत जंतूपासून बनवलेली लस कोणत्या आजारावर दिली जाते? विषमज्वर, धनुर्वात, घटसर्प आणि गोवर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोवर. सॉरी विषमज्वर याच्यावर मृत जंतूपासून बनवलेली लस दिली जाते. पुढे तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी आरोग्यसेवक 40% पुरुषचे आणि 50% हे आपण टेक्निकल जे दोघांपासून सेमच आहे. म्हणून आपण महत्त्वाचे जे एक्झामिनरला अपेक्षित आहेत आणि जे काही त्यांना पोर्शन दिलेलं आहे त्याच्यानुसार मित्रांनो प्रश्न आपण या ठिकाणी तयारी केलेली आहे. त्यानुसार तुमचा अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. कारण तर तुम्ही असा अभ्यास करत राहिला तर तुम्हाला 35+ मार्क पडतील. अन्यथा तुम्ही जुन्या पद्धतीने अभ्यास करत राहिला तर तुम्ही 25च्या खाली राहून स्पर्धेतून बाहेर फेकदार. फक्त आपलं टार्गेट काय असलं पाहिजे 35+. 40पैकी आउट पडतील असं नाही मित्रांनो. जर कोण सांगत असेल कोणी विद्यार्थी कोण क्लासेसवाला किंवा यूट्यूबवाला सांगत असेल की बाबा 40पैकी 40 मार्काची तयारी करून देतो असं नसतं मित्रांनो. कोणी एकदम असं एवढं परफेक्ट नसतं. म्हणून आपण काय ठेवायचं 35+. टार्गेट काय ठेवायचं 35+. 25 खाली यायचं नाही अजिबात. 35+ टार्गेट ठेवायचं आपण एवढं लक्षात ठेवा. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर पोर्शन दिला आहे त्याच्यानुसार तुम्हाला जाईल. इकडं तिकडचं अजिबात तुम्हाला काय करण्याची आवश्यकता नाही. मी दरवेळेला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाईल की अभ्यास कसं करायचं काय. काही महत्त्वाचे प्रश्न NDAचे बघा NDAचे पुढच्या वेळेला मी NDAचे ॲड करणार आहे. NDA त्यानंतर UPSC स्टाफ सिलेक्शन जे काही महत्त्वाचे वाटतात ते बघा. पर्यावरण त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट इकडे तिकडे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. ते प्रश्न त्यांनाच जास्त तिकडे जास्त विचारले. सेंट्रल लेवलला विचारायचं प्रमाण तिथं जास्त असतं. आणि ते तुम्ही इकडे तिकडे काय हुडकत बसू ना. ते दररोजच्या दररोज एक व्हिडिओ टाकायचा आपण प्रयत्न करणार आहे. फक्त 40पैकी 35 मार्काची तुम्ही तयार करा. ह्याच्यानुसार अभ्यास करत राहा. हेच करा असं नाही. फक्त ह्याच्यानुसारच जावा एवढंच मला सांगायचं आहे. आणि जे मी सुरुवातीला जे काय सांगितलेलं आहे अंदाजित प्रश्नाचे विभाजन त्याची एक तुम्ही स्क्रीनशॉट जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठल्या घटकावर किती भर द्यायचा आहे हे तुम्हाला समजून जाईल. मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आपला व्हिडिओ एकदा लाईक करा शेअर करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.